श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काशीमध्ये श्री महाराजांच्या प्रेमातला एक मोठा वेदांती पंडित होता. त्याला वादाची भारी हौस असे. एकदा त्याचा भाऊ फार आजारी पडला. लघवी अडल्याने पोट फुगून तो बेशुद्ध झाला. डॉक्टर वैद्यांनी हात टेकले तेव्हा त्या पंडिताला श्री महाराजांची आठवण झाली आणि त्यांचा अंगारा घेऊन जाण्यासाठी लगबगीने तो श्री महाराजांकडे आला. त्याला पाहून श्री महाराजांनी त्याचे सहर्ष स्वागत केले आणि तो काही बोलण्याच्या अगोदरच मोठ्या खुबीने त्याला वादात गुंतवले. इकडे वाद तर वाढत चालला आणि पंडितांचा जीव वर खाली होऊ लागला. दुसरे काही बोलण्यास श्री महाराज त्यास उसंत देईनात. 1.5 तास काथ्याकूट झाल्यानंतर विषय बदलून एकदम श्री महाराजांनी त्याच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा पंडिताच्या डोळ्याला पाणी आले व तो म्हणाला, काय सांगू महाराज, लघवी अडल्याने माझा भाऊ मरणोन्मुख झालेला आहे. वैद्याने हात टेकले म्हणून मी आपल्याकडे धाव घेतली. तो अद्याप जिवंत आहे की नाही कुणास ठाऊक. यावर श्री महाराज म्हणाले, अरे रे, तुमच्या वादाच्या हौसेने दोघेही फसलो. वाद करण्यापेक्षा आपण नाम घेतले असते तर रामाला आपली करुणा आली असती. पण राम दयाळू आहे, तो आपली लाज राखील. तुम्ही लवकर घरी जा, भावाला बरे वाटेल. पंडित घरी जाऊन पाहतो तर भावाची लघवी सुटून त्याला बरे वाटत होते. त्याने सांगितले की लघवी अडल्याने अति कष्ट होऊ लागले. तेव्हा मी मनातल्या मनात श्री महाराजांची करुणा भाकली. तेव्हा ते स्वतः आले, मला अभय दिले आणि राम राम म्हण असे कानात सांगून निघून गेले. नंतर थोड्याच वेळाने लघवी सुटून मला शुद्ध आली. पंडिताने हे ऐकले आणि तो तसाच पुन्हा श्री महाराजांकडे आला. सर्व हकीकत सांगितल्यावर श्री महाराज म्हणाले, नामाने जे काम होते ते जगामध्ये कोणालाही, प्रत्यक्ष भगवंताला देखील करता येत नाही. इतपर वादाच्या ऐवजी नामाची हौस बाळगावी. विद्वत्तेचा उपयोग नामाची निष्ठा वाढवण्याकडे करावा. आधी नाम घ्यावे आणि मग वाटेल तर विद्वत्ता मिळवावी. पण ज्याला नामाची चटक लागली तो इतर भानगडींमध्ये पडतोच कशाला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.